पेण नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पेणच्या राजकारणात चित्र स्पष्ट झाले असून एकीकडे भाजप राष्ट्रवादी युतीला जनतेचा कौल मिळाला असला तरी काही प्रभागांमध्ये मतदारांनी स्थानिक आघाडीवर विश्वास टाकत युतीला नाकारले आहे। 21 डिसेंबर रोजी पार पडलेल्या मतमोजणीत नगर विकास आघाडीनं महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे। नगर विकास आघाडीचे उमेदवार प्रभाग क्रमांक 1 ब मधून संतोष शृंगारपुरे, प्रभाग क्रमांक 3 अ मधून सुजाता डाकी तसेच प्रभाग क्रमांक 3 ब मधून संजय म्हात्रे हे तिघही भरघोस मतांनी विजयी झाले आहेत। निकाल जाहीर होताच संबंधित प्रभागांमध्ये कार्यकर्ते आणि नागरिकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला। फटाक्यांची आतषबाजी, घोषणा आणि अभिनंदनाच्या वर्षावात हा विजय साजरा करण्यात आला। या विजयामुळे संतोष शृंगारपुरे यांनी पेण शहरातील आपले राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। यावेळी विजयी उमेदवार संतोष शृंगारपुरे, सुजाता डाकी आणि संजय म्हात्रे यांनी जनतेचे मनपूर्वक आभार मानले। यामध्ये प्रभाग क्रमांक 1 मधनं मी स्वतः निवडून आलो आणि प्रभाग क्रमांक 3 मधनं सुजाता डाकी आणि संजय म्हात्रे हे दोघांना निवडून दिलं। आम्ही संबंध जनतेचे खूप खूप आभारी आहोत। प्रभाग क्रमांक 3 मधून पहिल्यांदाच उभी आहे ती पण संतोष शेठ शृंगारपुरे यांच्यामुळे उभी आहे आणि माझे कार्यकर्ते, माझे मामा रवी जाधव यांच्यामुळे हे सगळं श्रेय आहे। हे सगळं रवी मामा आणि सुनील दादा शिंदे यांना देईन आणि जनतेचे एवढे कौतुक करेन मी की आम्हाला त्यांनी कसं निवडून दिलंय हे मलाच कळलेलं नाही। एवढी मतं आपल्याला कशी मिळेल, एवढी जनता आपल्याला हे झाली पाठीशी उभी राहिलेली आहे। तर जनतेची जेवढी कामं करता येतील तेवढी माझ्या परीने मी आणि संजय भाऊंच्या परीने आम्ही करण्याचा प्रयत्न करू। आणि सर्वप्रथम मी जनतेचे आभार मानतो की आम्हाला भरघोस मतांनी निवडून दिलेलं आहे आणि ह्याच्या पुढे आम्ही असं करू की जनतेची कुठल्या पद्धतीने कामं होतील त्याला मी पहिले प्राधान्य देऊ आणि त्या ज्या कामं होतील त्या अशा मार्गाने आम्ही चालू ह्याच्या पुढे आणि जनतेची कामं त्या पुढच्या पाठपुरावा घेऊ त्या कामासाठी आम्ही। आपण पाहत आहात शिवतेक समाचार।